नमस्कार. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार याची उत्सुकता आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये ज्या महिलांचं अकाउंट आधारशी लिंक नव्हतं त्या महिलांचे 3,000 रुपये आलेले नाहीत. त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हे 3,000 तसेच सप्टेंबरचे 1,500 म्हणजे टोटल किती हजार येणार आहेत? 4,500 रुपये येणार आहेत. आता ते कधी येणार आहेत ते आपण पाहू. मात्र तुमचा आधार तुम्ही बँकेसोबत जोडलेले पाहिजे. बघा, आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. असे असताना आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार याची नेमकी तारीख सांगितलेली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबरची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. बघा, म्हणजे ज्यांना अगोदर 3,000 भेटलेले आहेत त्यांना आता फक्त 1,500 भेटणार. मात्र ज्यांना अगोदर काहीच मिळालं नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3ही महिन्यांचे टोटल 4,500 रुपये मिळणार आहेत. आता हे पैसे नेमके कधी जमा होणार हे जाणून घेऊयात. आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. बघा, पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांचे पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हावार पडताळणी सुरू आहे. जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा लाडकी व महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकांकडे पाठवली जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी एक्सवर म्हणजेच ट्विटरवर दिलेली होती. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झालेले मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बघा, म्हणजे दुसरा हप्ता हा कधी येणार आहे? सप्टेंबरमध्ये येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता ते कधी होतील? बहुतेक पहिल्याच आठवड्यात होतील किंवा मॅक्झिमम 15 सप्टेंबरपर्यंत होतील. कारण ज्येष्ठ गौरी असल्यामुळे सप्टेंबरमध्ये ज्येष्ठ गौरी आणि गणपती असल्यामुळे बहुतेक हे पहिल्याच आठवड्यात होतील असं मला वाटते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,00,000 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1,47,40,00,000 अर्ज पात्र ठरले तर 42,823 अर्जांची पडताळणी सुरू आहे. तर असा होता हा व्हिडिओ. लाडक्या बहीण योजनेचा पुढील टप्पा सप्टेंबरमध्ये येईल. मात्र तुमचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही डॉक्युमेंट किंवा आधार लिंक नसेल तर तुम्ही संबंधित बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या. तरी होत नसेल तरी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट उघडू शकता ज्यामध्ये तुमचं आधार लिंक आपोआप त्या अकाउंटला होतं. कारण तुमचं अकाउंटच आधार क्रमांक घेऊन काढलं जातं. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.